तुम्हाला मेकअप नाही येत? लग्नात जायचं आहे, पार्टीला जायचं आहे, नवऱ्यासोबत कुठे बाहेर जायचं आहे, पण मेकअप नाही येत. काय करू? काहीच नका करू, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव विद्या नरेश टॅलेंट. तर आज आपण साधा सोप्पा पार्टी वेअर आणि किंवा लग्नाला जाण्यासाठीचा मेकअप लुक करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि ह्या व्हिडिओमधून खूप तुम्हाला साऱ्या अशा टिप्स आणि ट्रिक्स कळणार आहेत आणि खूप हेल्पफुल ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला. तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आता सगळ्यात पहिले मी मॉइश्चरायझर क्रीम घेतलेली आहे जी नेव्हियाची आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला स्किन केअर रुटीन करायचं असतं, जे आपण जर नाही केलं तर आपल्या स्किनवर रॅशेस येऊ शकतात, पिंपल्स येऊ शकतात आणि आपली स्किन एकदम अशी आणि मेकअप पण आपला व्यवस्थित त्याच्यावर सेट नाही होत. म्हणून आपल्याला स्किन केअर रुटीन पहिले करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं स्किन केअर रुटीन मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर सनस्क्रीम लावायची असते, कारण की आपल्याला ती प्रोटेक्ट करते उन्हापासून वगैरे आणि आपला मेकअप छान पण राहतो. पण मला आता बाहेर जायचं नाही आहे म्हणून मी ती स्किप केलेली आहे. मी डायरेक्टलीच प्रायमर लावते आहे, कारण की प्रायमर आणि मेकअपमध्ये एक लेअर क्रिएट करतो आणि जसं आपण भिंतींना वगैरे कलर करण्याच्या अगोदर जसं प्रायमरचा कलर देतो आणि त्याच्यावरती मेकअप करतो, म्हणजे तो मेकअप जो आहे तो आपले जे रोम छिद्र असतात तर त्याच्यामध्ये पोर्समध्ये जात नाही आणि मग आपल्याला पिंपल्स वगैरे येत नाही. तर आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्याचं काम हे प्रायमर करत असतं, म्हणून प्रायमर लावणं खूप गरजेचं असतं. पहिले तुम्ही प्रायमर बघा, मी एकच मटरचा दाण्यासारखं आपलं घेतलेलं आहे प्रायमर. तर ते प्रायमर आपल्याला व्यवस्थित जिथे जिथे आपल्याला ओपन स्पोर्स असतात ना तिथे आपल्याला व्यवस्थित ते लावून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, आपला मेकअप हा व्यवस्थित बसतो आणि छान आणि ग्लोईंग मेकअप येतो याने जास्त. आणि हे मी लॅक्मेचं प्रायमर घेतलेलं आहे, खूप छान आहे, माझ्या स्किनला खूप म्हणजे व्यवस्थित जातं. तर आपल्या स्किनच्या स्ट्रक्चरनुसार तुम्ही व्यवस्थित असं प्रायमर घ्या, मेकअपचं सामान घ्या. त्याने काय होतं ना की आपला मेकअप हा व्यवस्थित दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं फाउंडेशनसुद्धा असतं. आपल्या स्किन केअरनुसार आपण जशी आपली स्किन टाईप आहे, आपला टोन आहे, त्याच्यानुसार आपल्याला फाउंडेशन ही चूज करायचं असतं. त्याच्याने काय होतं, मेकअप एकदम आपला छान दिसतो, काळा पडत नाही. आपण जर एक शेड लाईट किंवा एक शेड डार्क जरी घेतलं फाउंडेशन तरी मेकअप काळा पडतो. म्हणून आपण आपलं फाउंडेशन हे आपले जसं स्किन टोन आहे त्याच्यानुसारच निवडायला पाहिजे. तर असं मी आता हे लॅक्मीचंच फाउंडेशन घेतलेलं आहे. तर हे मी असं व्यवस्थित चेहऱ्याला लावून घेत आहे. तुम्ही पण आता हा जो आहे ब्युटी ब्लेंडर आहे, तर मी याला मस्तपैकी पाण्यामधून असं छान असं वॉश करून घेतलेलं आहे आणि त्याच्याला सगळं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी आता हे मेकअपला व्यवस्थित बसवण्यासाठी घेणार आहे, कारण की ब्युटी ब्लेंडरने जितका सुंदर मेकअप तुमचा होतो ना आणि जे एक्स्ट्रा प्रोडक्ट तुमच्या चेहऱ्यावर लागलेलं असतं ते शोषून घेतं त्याच्यामध्ये आणि आपला मेकअप हा एकदम छान दिसतो. जर तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर नसेल तर तुम्ही ब्रशने सुद्धा हा मेकअप करू शकतात, जो आपला मेकअपचा ब्रश असतो त्याने. आणि नाहीतर मग तुम्ही हाताने सुद्धा व्यवस्थित बोटांनी असं त्याला एकदम छान डॅब डॅब करून असं मेकअपला आपण जे फाउंडेशन लावलं त्याला व्यवस्थित फैलवू शकतात आणि आपला मेकअप एकदम सेट करू शकतात. आता बघा, मी असं चेहऱ्याला फाउंडेशन लावलेलं आहे, तसंच आपल्याला गळ्यालाही फाउंडेशन लावून घ्यायचं आहे. नाहीतर मग गळ्याची स्किन आणि चेहऱ्याची स्किन ही वेगळी दिसते. त्याच्यामुळे आपल्याला गळ्यालाही म्हणजे फाउंडेशन लावून घ्यायचं आहे. मी हा मेकअप फक्त तुमच्यासोबत शेअर करते, कारण की खूप सोपा मेकअप आहे आणि तुम्ही कुठेही या पार्टीला छोट्या मोठ्या फंक्शनला मेकअप लुक करून जाऊ शकता. कारण की प्रत्येक ठिकाणी आपण मेकअपवालीला घेऊन जाऊ शकत नाही आणि प्रत्येक गृहिणी मेकअपवाली म्हणजे एवढे पैसे तिला द्यायचे असतात आणि त्यांचे चार्जेस पण खूप असतात मेकअपवालींचे. तर आपण एवढं हे करू नाही शकत, म्हणून आपल्याला स्वतःच मेकअप करायचा आहे. आता फाउंडेशन व्यवस्थित लावल्यानंतर आपल्याला कन्सिलर लावायचं आहे. जिथं जिथं तुमच्या आय सर्कलला वगैरे काळे स्पॉट असतात किंवा सर्कल वगैरे झालेले असतात आणि थोडे थोडे आपले जे पिंपल्स वगैरे येऊन गेल्यानंतर जे काळे डाग पडलेले असतात, तर तिथे तुम्हाला हे कन्सिलर लावायचं आहे. याने काय होतं ना, ते थोडंसं हाईड होऊन जातं आणि त्याच्यामुळे आपला जो मेकअप आहे तो अजूनच छान दिसतो. तर हे जिथे जिथे आपल्याला असं वाटतं ना की आपल्याला गरज आहे, जिथे पिंपल्स येऊन गेल्यानंतर तिथे आपल्याला कन्सिलर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून डोळ्यांच्या वरती सुद्धा आपलं कलर एकदम गालाचा गोरा असतो आणि डोळ्यांचा थोडंसं सर्कलमुळे काळा पडलेला असतो. तर मेकअप त्याच्यावरती आईज मेकअप चांगला दिसत नाही, म्हणून आपल्याला थोडंसं कन्सिलर लावायचं आहे, जास्त नाही लावायचं आणि ते तिथेच हे करायचं आहे,
पसरून घ्यायचं आहे, कारण की आपण कसं टॅप टॅप मोशनमध्येच ते सगळं करायचं आहे. नाहीतर ते काय होतं ना, मेकअप असा काळवटलेला सारखं दिसतो. जिथं कन्सिलर लावलेलं आहे तिथेच ते हे करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता तुम्ही माझा मेकअप ऑलमोस्ट थोडा थोडा कंप्लीट होतोय. तर असं आपण कधीच असं फैलवायचं नाही, जिथे लावलं आहे तिथेच आपलं ते टॅप करायचं आहे, डॅब डॅब करून करायचं आहे. तर बघू शकता किती छान मेकअप दिसतोय. कन्सिलर लावल्यानंतर डोळे किती उठून दिसत आहेत मस्तपैकी. तर हा मेकअप तुम्ही कधीही कुठेही जाताना करू शकतात आणि हा उन्हाळ्यातसुद्धा खूप छान टिकेल, कारण की आपण तसा मेकअपच करत आहोत की हा वॉटरप्रूफ मेकअप आहे. तुम्ही जर पाणी टाकून जरी बघितलं ना या मेकअपवरती तरी हा जाणार नाही आहे. त्याच्यामुळे घाम पण आला तरी मेकअपवर काहीच असर नाही होणार. आणि जर तुमच्या डोळ्याच्या भोवती जास्तच ब्लॅक काळेसारखं असतील तर तुम्ही याच्यामधलं मूवमधलं जे माझं स्विस ब्युटीचंच आहे पॅलेट, तर कन्सिलर पॅलेट आहे ही, तर तुम्ही तिथल्या शेडसुद्धा करून ऑरेंज कॅरेक्टर घेऊन लावून घ्यायचं आहे हे ऑरेंजवालं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वर कन्सिलर लावून ते एक साथ करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचे काळे सर्कल दिसणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित मेकअप करायचा आहे. हा मेकअप एकदम पार्लरवालीसारखा आणि एकदम मस्त होणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता मी नायकाची आय पॅलेट घेतलेली आहे, तर ही खूप छान आहे. याच्यामध्ये काउंटरिंग पण होऊन जाईल माझं. आणि आपण कसं गृहिणी असतो ना, तर त्याच्यामुळे आपण जास्त प्रोडक्ट आपल्याकडे ठेवत नाही, कारण की आपल्याला एवढं यूज करण्याची गरज नाही पडत, किंवा एखादं फंक्शन पार्टीलाच आपण ती यूज करतो. आणि घरामध्ये डेली मेकअप जरी असला तरी आपण नॉर्मल BB क्रीम किंवा CC क्रीमच लावत असतो. तर ते मेकअपची प्रोडक्टची डेट पण चालली जाते, तर त्याच्यामुळे आपण जास्त प्रोडक्ट घेत नाही. पण तरी असे 2-4 प्रोडक्ट जे आहेत ते तुम्ही जर घेतले ना तर खूप तुम्हाला सोपं पडतं त्याने. आता बघा ही नायकाची मी घेतलेली आहे. आता काउंटरिंग करते. काउंटरिंग करताना कधीही आपल्याला म्हणजे असं लावल्यानंतर खाली लावल्यानंतर थोडंसं तिथे लगेच आपल्याला कानाच्या दिशेने असं थोडं वरती घ्यायचं आहे, खाली त्याला घ्यायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता. आता बघा मी किती छान असं खालून असं वर घेतलेला आहे तो ब्रश, तर त्याने खूप छान काउंटरिंग होते आणि आपला फेसचा जो लुक आहे ना तो खूप छान दिसतो. आणि जर तुम्हाला डबल चीन असेल तर त्या एरियामध्ये सुद्धा तुम्ही असं मानेजवळ आपल्या चीनजवळ असं करू शकतात काउंटरिंग, कारण की त्याने काय होतं ना आपली चीन थोडी हाईड होते आणि मग आपला जी आहे तो एकदम कॉर्नर जो आहे आपल्या कानाजवळून म्हणजे आपल्या दाढीपर्यंतचा तर तो खूप सुंदर दिसतो. तर आता बघा मी नाकाला सुद्धा सरळ शेप देत आहे. मी साध्या आणि सिंपल भाषेमध्ये बोलते आहे एकदमच. तर तुम्ही बघू शकता. तर बघा नाकाजवळ सुद्धा आपल्याला ब्रशला तसं धरायचं आहे. जर तुमच्याकडे जास्त ब्रश नसेल तर आपण ॲडजस्टमेंट करूनच घेतो काही ना काही. आपण जुगाडूच असतो सगळे महाराष्ट्रीयन लोक, तर तुम्हाला माहिती आहे. आणि गृहिणी तर सगळ्याचकडचे जुगाडूच असतात. तसं आता मी असं मस्तपैकी नाकाला पण काउंटरिंग करून घेतलेलं आहे. त्याने काय नाक आहे ना थोडं छान दिसतं मस्त एकदम. आता जे आपले चिक्स बोन्स आहेत ना तर तिथं आपण थोडी स्माईल करायची आहे, तिथेच आपल्याला ब्लश लावून घ्यायचा आहे. हा ब्लश एकदम नॅचरल मेकअप लुक एवढाच लावायचा आहे, जास्त लावायचा नाही आहे. थोडंसंच आपले गाल असे पिंक दिसायला पाहिजे. नाकावरती थोडंसं लावलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपला नॅचरली मेकअप लुक दिसेल हा आणि एकदम सुंदर पण वाटेल. तर तुम्ही बघू शकता. तर मी ब्रशने असं हे एकदम छान करून घेते आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही मेकअप लुक केला ना तर तुमचा मेकअप जास्त काळ टिकेल, ग्रे पडणार नाही आणि रॅशेस पण त्याच्यावरती येणार नाही वगैरे तुम्हाला नंतर, आणि पिंपल्स पण येणार नाही. अशी आपण स्किन केअर करून मेकअप करायचा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर मी मेकअप सेट करत आहे, कारण की मी थोडंसं डोळ्यांजवळ वगैरे आपल्या लाईन्स वगैरे येऊन जातात. आपण कन्सिलर लावलेलं असतं, फाउंडेशन लावलेलं असतं त्याच्यामुळे. तर मी मेकअपनी असं सेट करून घेते आहे. ही लूज पावडर आहे. जर तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरही यूज करू शकता. तर ही माझी लूज पावडर आहे, ही खूप छान आहे. तर मी अशा पद्धतीने मेकअप पहिले सेट करून घेते. तिने जिथे जिथे मी कन्सिलर लावलं होतं, जिथे मी फाउंडेशन लावलं होतं ते तुम्हाला असं छान करून घ्यायचं आहे. आता मी ॲब्रो सेट करून घेत आहे. आपल्या चेहऱ्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्या ॲब्रो वगैरे असतात, तर त्यांना तुम्ही पहिले सेट करा मेकअपच्या वेळेस. काही मी भरपूर जणांना बघितलं मेकअप तर खूप छान करून घेतात पण ॲब्रो सेट करत नाही. तर त्याच्यामुळे आपण जेव्हा मेकअप करत असतो किंवा काही फाउंडेशन लावत असतो तर थोडं फार का असे ना ते ॲब्रोना लागतं आणि त्याच्यामुळे आपल्या ॲब्रो ज्या असतात त्या व्हाईट अशा दिसू लागतात, अशा पावडर लागल्यासारख्या. तर
त्याच्यासाठी आपल्याला आयब्रोसुद्धा सेट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपला डोळ्याचा लुक एकदम सुंदर आणि छान दिसतो. त्याच्यामुळे बघू शकता तर तुम्ही माझा आयब्रो फील केल्यानंतर किती सुंदर म्हणजे ते आयब्रो दिसत आहेत. जर तुमचे आयब्रो तुम्ही केलेलाही नसेल पार्लरवालीकडनं जाऊन, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या आयब्रोना एक नवीन शेप व व्यवस्थित जर दिला ना, तर तरीसुद्धा तुम्ही तुमचा मेकअप खूप छान दिसू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला आयब्रो सेट करून घ्यायचा आहे. तर आता मी सगळ्यात पहिले, जर तुम्हाला जास्त कलर कळत नसेल तर डायरेक्ट तुम्ही हा जो ब्राऊन कलर आहे ना तो घ्यायचा आहे. ब्राऊन कलर घेऊन आपल्याला डोळ्याच्या बरोबर असे साईडला लावून घ्यायचा आहे. बरोबर मधोमध जेवढा भाग असतो ना, आपण डोळे बंद केल्यानंतर एक लाईन राहते बघा, तर ती लाईनमध्ये तुम्हाला तो ब्राऊन कलर लावून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मी साडीचा जो माझा रेड कलर होता, थोडासा मी अजून डार्क ब्राऊन घेतलेला आहे, तो कॉर्नरला लावते आहे, कारण की त्याने मेकअप खूप छान दिसेल मग हा. तर त्याच्यासाठी जी तुम्ही साडी घातलेली असेल ना, तर त्या साडीचा कलर तुम्हाला त्याच्यातून पॅलेटमधून उचलायचा आहे आणि आपल्या डोळ्यांवरती लावायचा आहे. तर समजा तुम्ही आकाशी कलरची साडी घातलेली असेल, पिंक घातलेली असेल, तर त्याच कलर तुम्हाला घ्यायचे आहेत. पण जर जास्तच काही असे कलर तुम्हाला लावायचे नसतील तर तुम्ही त्याला स्किप पण करू शकता. तुम्ही फक्त पिंक असं जो मी आता करते आहे मेकअप, तसाही तुम्ही आय मेकअप करू शकता. खूप सिंपल आणि साधा आहे. त्याच्यानुसार मग त्याच्यानंतर मी लगेच माझ्या साडीचा कलर घेऊन लावलेला आहे, जसा तो टोमॅटो कलर आहे. तर आता बघा, सगळा मेकअप आपण केल्यानंतर जर आपण आईला जर काजळ लावलं नाही ना, काजळ माझं खरंच खूप फेवरेट आहे. खूप छान दिसतं त्याने मेकअपना, एकदम सुंदर आणि दिसतो. आणि मराठमोळा मेकअपमध्ये तर हा काजळ असतं. तर सो मी आता बघू शकता तुम्ही दोघी डोळ्यांना काजळ छान असं लावून घेतलेलं आहे. आणि मी लॅशेस वगैरे काही जास्त लावत नाही, मला आवडत नाही ते जास्त लावायचं, पण कधीतरी ठीक असतं लावायचं असतं तर. पण आपल्याला गृहिणींना एवढं काही लावायला वेळ पण नसतो, मुलांची तयारी करायची असते, सगळं असतं. म्हणून मी आता छान त्या मस्कारा वगैरे लावते, कारण की पापण्यांवर सुद्धा आपण जे प्रोडक्ट लावतो ना, तर सगळे ते पापण्यांवर. तर आता मस्कारा लावून झाल्यानंतर आता मी लिप बाम घेतलेला आहे आणि तो लिप बाम मी डेली वेअरमध्ये सुद्धा यूज करते. आणि असं लिपस्टिक लावण्याच्या पहिले मी एकदा होटांना लिप बाम लावते. त्याने खूप छान होटं राहतात आपले मुलायम असे छान. आणि जे लिपस्टिकमुळे जे काळे पडण्याचा होटं काळे पडण्याचं जो प्रमाण आहे ते कमी होतं. तसं आता ही लिपस्टिक घेतलेली आहे, पिंक कलरची लिपस्टिक आहे, कारण की मला पिंकच आवडते जास्त. माझ्याकडे रेड तुटली आहे, रेड कलरची लिपस्टिक. तर सो मी आता पिंक कलरची लिपस्टिक लावलेली आहे. पिंक कलरची लिपस्टिक ऑलमोस्ट सगळ्या साड्यांवर वगैरे जाते, कारण की आपले होटांचा कलर जो असतो ना, तो पिंक आणि रेड असाच असतो थोडासा. तर त्याच्यामुळे ही लिपस्टिक सगळ्यांवर जाते. तर तुमच्याकडे एक पिंक लिपस्टिक असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पिंक लिपस्टिक लावू शकता. तर आता बघू शकता मी अशी लिपस्टिक लावल्यानंतर बघू शकता मेकअप किती छान आणि सुंदर दिसतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता मी सिंदूर लावून घेते आहे, कारण की मेकअप झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले सिंदूर लावायचं आहे, कारण की आपण एक गृहिणी आहोत आणि गृहिणींना लग्नात वगैरे कुठे जायचं, सिंदूर लावल्यानंतर खूप छान असं मेकअप दिसतो, त्याच्यानंतर खुलून येतो तो मेकअप. तर हा वॉटरप्रूफच सिंदूर आहे, हा ब्लू एवनचा आहे वाटतं सिंदूर. तर बघू शकता आता मेकअप किती छान कंप्लीट. आणि मी आता टिकली वगैरे लावून घेतलेली आहे, तर खूप छान मेकअप दिसतो आहे. जर तुम्हाला आयलायनर लावायचं असेल तर तुम्ही तेही लावू शकता. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांसोबत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन येईल. तोपर्यंत चला बाय, नमस्ते, भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये.